येत नाही का तुमच्या ह्याच्यात? हा. पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे ASI मुनीर पठाण आणि त्यांची टीम यांना माहिती मिळाली की चोरीतील मोटरसायकल सिल्लोडमध्ये वापरल्या जाते आणि तिचा चलन याच्यावरती पावती दिल्या जाते. आमच्या याच्यामध्ये ट्रॅफिकचे कर्मचारी देतात, तर ते त्याला मिळालेली होती. इथलची मोटरसायकल होती, सिल्लोडला पावती पडली, त्यामुळे ते त्या याच्यावरून आम्हाला लक्षात आलं. तर त्यांनी त्यांच्या पथकासह तिथे गेले सिल्लोडला. तिथे शोध घेतला, तर सद्दाम म्हणून आरोपी होता. तिथं शोध घेतल्यानंतर तो मिळून आला. तिथे चौकशी केली तर त्यांच्या ताब्यातून 4 मोटरसायकली त्यांनी जप्त केलेल्या आहेत आणि पोलीस स्टेशनला येऊन हजर करून त्याचा पुढील तपास ते करत आहेत. त्यामध्ये सिडको पोलीस स्टेशनच्या दोन मोटरसायकली आणि MIDC सिडको पोलीस स्टेशनची 1 मोटरसायकल आणि पोलीस स्टेशन सिटी चौकची 1 मोटरसायकल असे 4 मोटरसायकली मिळून आलेल्या आहेत. आणखी त्याच्यातले आरोपी फरार आहेत. आणखी मोटरसायकली मिळण्याची शक्यता आहे. तपास ते करीत आहेत. पोलीस स्टेशन सिटी चौक इथे सराफाच्या दुकानावरती काही महिला दागिने घेण्यासाठी आल्या होत्या. 3 महिला होत्या त्या. तर त्यांनी दागिने दाखवायला त्यांना हे केलं. दागिने पाहत असताना चांदीच्या चैन ज्या असतात त्या मोठ्या संख्येमध्ये दाखवतात. तर काही चैन त्यांनी त्यांच्या साडीमध्ये अशा लपवल्या. 1 महिला त्याच्यातून ते घेऊन निघून गेलेली होती आणि 2 महिला, परंतु त्या दुकानदाराच्या लक्षात आलं की आपल्या ह्या वस्तू कमी दिसत आहेत. तर त्याने आम्हाला येऊन माहिती दिली आणि त्या महिला थांबवून ठेवल्या होत्या. खात्री केली असता त्यांच्याकडे आम्हाला काही चांदीच्या चैन मिळून आल्या. त्याच्यानंतर मग जी महिला निघून गेलेली होती तिचा आमच्या गुन्हेच्या पथकाने शोध घेतला. तर ते MIDC भागामध्ये मिळून आली. त्यांनी तिला महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेतलं आणि तिने मग दाखवलं ते झडती घेतली असता तिच्याकडे उर्वरित आमच्या गेलेल्या चांदीच्या वस्तू मिळून आल्या. जवळपास 1 किलोच्या आसपास चांदी गेली होती. ती पूर्णपणे आमच्या पथकाने रिकव्हरी केलेली आहे. दुसरी मोटरसायकल याबाबत काही गुन्हे दाखल आमच्याकडे चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे. सोनाराच्या दुकानातून चोरी केली त्यामध्ये 303/2चा. तर आता त्याचा तपास चालू आहे. त्यांचा रेकॉर्ड पाहण्याचं काम चालू आहे. रेकॉर्ड पाहून त्यांचं पुढचं प्रतिबंध करतो.